नाशिकमध्ये रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आणखी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे। नाशिकमध्ये सध्या रस्त्यांची असलेली दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे 6वा बळी जो आहे तो गेलेला आहे। सध्या आपण नाशिकच्या छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती आहोत। या ठिकाणी नांदूर मानूर हा रस्ता आहे आणि या ठिकाणी एका बाजूला रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे डायव्हर्जन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी या तरुणाचा गाडी स्लिप होऊन आदळून समोरून येणारी जी चारचाकी गाडी आहे त्याच्यावरती आदळून त्याचा मृत्यू झाला। त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्याच्यावरती उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। आपण सध्या याच ठिकाणी आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर एकेरी वाहतूक जी आहे ती आपल्याला सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी रस्त्याच्या कामामुळे डायव्हर्जन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणावरून हा तरुण जो आहे तो आपल्या दुचाकीवरून तिकडे नाशिक शहराकडे जात होता आणि शहराकडे जात असताना त्याचा त्याला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे त्याची गाडी स्लिप झाली आणि तो समोरून येणाऱ्या एका चारचाकी वाहनावरती आदळला आणि यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्याच्यावरती उपचार सुरू होते। गेल्या 30 तारखेला ही घटना घडली आणि यामध्ये या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। दरम्यान ज्या ठिकाणी अपघात घडला त्याच ठिकाणी आपण आहोत। त्या ठिकाणी जर बघितलं तर रस्त्याची आपल्याला दुरावस्था जी आहे ती बघायला मिळते। रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात कच जी आहे ती पडलेली आहे आणि एक कचमुळे त्याची गाडी जी आहे ती स्लिप झाली। त्याला रस्त्याचा अंदाज न आल्यानं त्याचा अपघात झाला आणि त्याला या अपघातामध्ये आपला जीव जो आहे तो गमवावा लागलाय। कॅमेरा पर्सन नागनाथ शिंदेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।